हरे राम कृष्ण हरे
आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक
सुनो हे तेरती माई तेरती माई
इरती माय गे दुःखाचे गणती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुल्या ऐसे अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना श्री गोविंदाचे इरती माईची दुःखाची गणती नाही आधी अंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे इरती मायके दुःखाची गणती नाही आधी अंती अवसान विठाला काय दातु मुनींद्रे आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासुका नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपान नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेश किर्या स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ओम नमः ज्ञानेश्वरा
भाती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. प्रस्तुत शिवरूपी होईला आणि हे जे नमन एकनाथ महाराजांनी खरोखर माऊलींना सांगितलेले ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला. ही करुणा संतांची होते आपल्यावर म्हणून आज हा सत्संग दर एकादशीला जो चालू आहे तो त्याचा आहे. आणि मगाशी महाराजांनी सांगितलं की महाराज कधीपासून कीर्तन करायला लागले मला काय माहिती नाही, परंतु संतांचा अनुग्रह काय. आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर अनुग्रह हा शब्द जवळजवळ मिटलेला आहे. फक्त पवित्र तुळशीची माळ घालायची आणि रामकृष्ण हरी मंत्र रामकृष्ण हरी मंत्र वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान आहे आणि तो जपला पाहिजे वारकऱ्यांनी. आणि तो वारकरी जर वारकऱ्यांनी नित्य नेमाने आपल्या गुरुने दिलेला मंत्र जो आहे तो जर जपला ना तर सद्गुरूंची कृपा सद्गुरूंचा अनुग्रह स्वतः संत येऊन तुम्हाला द्यायला टाइम लागणार नाही. परंतु गुरुनी दिलेला रामकृष्ण हरी मंत्र सुद्धा काही काही वारकरी जपत नाही. तसं पाहिलं तर गुरुजी सांगतात की माळ नित्य नेमाने स्नान केल्यानंतर प्रातःकाळी रामकृष्ण हरी मंत्र जपा. परंतु बरेचसे वारकरी असे आहे की त्यांना काही काही ना एकादशी कधी ही माहिती नसते. तर वारकऱ्यांनी टीका करणं हे योग्य नाही आणि माझ्या मुखातून तसे शब्द येणं सुद्धा मी तेवढ्या योग्यतेचा सुद्धा नाही. परंतु जे सध्या जे चाललेली स्थिती आहे ना बरेचसे माझे एक दोन मित्र सुद्धा आहेत त्यांना आजची एकादशी आहे ती पण माहिती काय करणार अशाने सांगा बरं. तर अनुग्रह घ्या तर आम्हाला टाईम नाही. ते अनुग्रह आज ही संत आहे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरया आले दिनजना. नुसती पवित्र तुळशीची माळ घातली तर फक्त तुमचा उद्धार होणार आहे. पण अनुग्रह घेतल्याच्या नंतर तुम्ही आपण जे हा जीव या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये जो अडकलेला आहे ना त्याच्यातून त्या अनुग्रहाच्या उद्देशाने हा जीवाला मुक्तता भेटते. आणि तो अनुग्रह आज वारकरी संप्रदायामध्ये बहुतेक कमी झालाय. परंतु अनंत संप्रदायामध्ये जसा भगवान शंकर आणि पार्वती मातेला जे नाम सांगितलं ते नाम गहिणीनाथांना भेटलं मच्छिंद्रनाथांना भेटलं. मास्याच्या रूपामध्ये त्यांनी ते श्रवण केलं. काही सांगतात की पार्वती मातेला भगवान शंकर ज्या वेळेला नाम सांगत होते त्यावेळेला निद्रा लागली होती. आता पार्वती मातेने जो अट्टहास केला होता की तुम्ही देवादिदेव महादेव आणि मग हे नाम कुणाचे जपताय. देवादिदेव महादेव जर नाम जपताय तर मग तुम्ही ते नाम कुणाचे जपताय. त्या अट्टहासाने भगवंतानी भगवान शंकराने सुरुवातीला ओम नमो भगवते वासुदेव असं सांगितलं. पण त्या ओम नमो भगवते वासुदेव मंत्राने सुद्धा पार्वती मातेवरती काही जास्त फरक पडलेला नाही. म्हणून पार्वती माता पुन्हा अट्टहास करते तेव्हा क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवारी तेव्हा ते पार्वती मातेला ते नाम दिलं. ते भगवान विष्णूंनी मास्याच्या रूपामध्ये येऊन गुप्त संघाने ऐकलं. कारण पार्वती मातेला जे नाम कानामध्ये सांगितलं त्यावेळेला पार्वती माता समाधिस्थ झाली होती. एवढी त्या नामामध्ये ताकद आहे. आणि ते नाम मसेंद्रनाथाने जसं ज्या तसं गोरक्षनाथाने दिलं. मसेंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती आणि गहिणी प्रसादे निवृत्ती दाताराने ज्ञानदेवा साध जोजविला. ते जसं त्या तसं नाम माझ्या श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी आज सुद्धा चालू ठेवले. त्यांच्यावरती अनाथ आघात वारकरी संप्रदायाने केले. पण ते जसं त्या तसं नाम आज सुद्धा संत देतात. आणि ते नाम घेण्यासाठी तुकोबारायांना देऊतून ओथूरला जावं लागलं. ओथूरला बाबाजी चैतन्याची समाधी आहे आणि त्या ओथूरला बाबाजी चैतन्याने समाधीतून येऊन तुकोबारायांना अनुग्रह दिला. आणि तिथे 14 दिवस अनुष्ठान तुकोबारायांनी केलं होतं. तो बाबाजी तुकाराम महाराजांना ज्या वेळेला तळमळ लागली होती या नामाची की हे नाम काय. आता तुकाराम महाराजांची जर परंपरा पाहिली तर
8 पिढ्यांना वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे. 8 पिढ्यापासून संप्रदाय चालत आला. त्या संप्रदायात रामकृष्ण हरी मंत्र नाही काय. लोक सांगतात की बाबाजी चैतन्याने स्वप्नात येऊन रामकृष्ण हरी मंत्र दिला. बरोबर आहे. बाबाजी चैतन्य सांगितलेले नाम, बाबाजी चैतन्य सांगितलेले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. पण ते नाम कुठे गेलो? ते नामाचा उच्चारच नाही कुठे. फक्त मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंत्र आहे. नाम हे एकदम सूक्ष्म जीवाचे. ते नाम जर आपण जपलं ना तर आपला जीवाचा उद्धार होतो. आणि ते तुकोबरायाने देऊतून ओतूरला जाऊन तो अनुग्रह घेतला. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे. त्या ठिकाणचं ओतूरला, त्या ठिकाणचं नाव उत्तमापूर. हा, ते माझ्या लक्षात नाही. उत्तमापूर. कारण ते बाबाजी चैतन्याचा जो ग्रंथ आहे ना बाबा, तो विजय चैतन्य ग्रंथ आहे. तो मी वाचला नाही, परंतु एक नजर फिरवलेली आहे. तो माझ्या आम्ही 2 वेळा तिथे गेलो, पण माझ्या वाट्याला तो आलाच नाही ग्रंथ. कारण 50 शिट्टी आमची गाडी जाते, त्याची पूर्ण ग्रंथ तिथं संपलेला असतात. तरी सुद्धा मी एक नजर गाडीमध्ये फिरवलेली आहे त्याच्यावरती. आणि तुकोबरायांनी त्यावेळेला तिथे अनुष्ठान केलेलं आहे 14 दिवस. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणचं वर्णन आलंय की तिथे घनदाट एकांतात पाहिजे, जंगल पाहिजे, पक्ष्यांचा किलबिलाट नाही पाहिजे. फक्त कोकिळेचा आवाज आला तरी चालेल, मोराचा आवाज आला तरी चालेल. आणि नदी सुद्धा असली पाहिजे. नदी असली पाहिजे, पण ती खळखळ वाहणारी नाही पाहिजे. संत गतीने अशी स्थिर वाहणारी पाहिजे. तिथे भगवान शंकराचं पुरातन मंदिर पाहिजे. ते सुद्धा तिथे आहे. मला वाटतं श्रावण महिन्यामध्ये तिथे मोठा उत्सव, दर सोमवारी तांदळाच्या याच्यावरती शंकराची पिंड निर्माण होती. श्रावण महिन्यामध्ये ना, श्रावण महिन्यामध्ये शंकराची पिंड निर्माण होती त्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी तुकोबरायाने तिथे आम्हाला 2 वेळा सद्गुरूंच्या सानिध्यात राहिल्यामुळं 2 वेळा तिथे आधी जप करण्याचा, आम्हाला ध्यान करण्याचा योग आला. 1-1.5 तास. आणि तिथली माहिती सुद्धा आम्हाला मिळाली. त्यामुळे मी आज इथे मांडली. जशी माहिती भेटली तशी थोडी जे श्रवण केलेली भक्ती होती ती तुमच्यापर्यंत मांडली. हा अनुग्रहाचं महत्व आहे. आणि बाबाजी ज्या वेळेला तुकोबरायांना तो अनुग्रह झाला तेव्हा तुकोबराय तिथून लोकांना सांगत सुटले, देव घ्या कोणी, देव घ्या हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम का भांतीसी कामो. आज देव लांब आहे का हो? देव लांब आहे. माऊलींनी सांगितलं मूर्ख लोक त्या
ती शिर्डी असो, पंढरपूर असो, तिरुपती बालाजी असो आणि ते आळंदी असो, किती किती तास लोक लाईनीला राहतात हो. किती सुख भेटतं लोकांना, क्षणिक सुख भेटतं. मंदिर मधून बाहेर पडेपर्यंत सुख आहे. मंदिर मधून बाहेर पडला की तो संसाराच्या दुःखामध्ये बुडालाच परत. संसार दुःख बोळ हॉस्पिटलला गर्दी आहे दुःख निवारण्यासाठी. परंतु इथे आलं तर सुखाची परवडी आहे ना. आहे का सुख? त्याला काय कमी आहे का? अंत पार नाही. या सुखाचा धेने देव मेढावला. या देव सुद्धा या सुखाची प्राप्ती करण्यासाठी तडफडत आहे. आणि या सुखासाठी आज आपला 84 लक्ष योनी फिरून आपण आज मनुष्य देहाच्या जन्माला आलेलो, तरी सुद्धा आपण हे सुख जे आहे ते घ्यायला मागत नाही. जर दासबोधातला 3रा दशक जर पाहिलं ना, जन्म मरणाचे दुःख मरणाचे जन्म दुःख निवारण, त्याचा पहिलाच समास वाचा. या जन्माचे काय दुःख आहे ना, ते समासामध्ये पहिल्या समासामध्ये संपूर्ण त्या यातना आहेत, त्या दासबोध ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत. त्या दासबोध ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. कारण ज्या वेळेला आपण मातेच्या गर्भामध्ये होतो ना, त्यावेळेला 7व्या महिन्यामध्ये जे जेवण बनवतात, काहींना तिखट आवडतं आणि मग ते तिखट खाल्ल्यानंतर आतमध्ये जी तळमळ होते ना, ती तळमळ लाही होते, तेव्हा सोहम सोहम उच्चारतो आणि बाहेर आल्याच्या नंतर कोहम कोहम बोलतो, मी कोण आहे. आणि आतमध्ये होतो त्यावेळेला देवाला प्रार्थना चालली होती, एक वेळ
मी तुझं नामस्मरण करेन, परंतु बाहेर आल्याच्या नंतर मी कोण आहे, मी कोण आहे, बाहेर आल्याच्या नंतर काकीने, मावशीने, आत्याने, आणखी आपल्या आपतेष्टाने आपल्या देहाला नाव दिलेले आहे ना. ते या शरीराला नाव होतं का जन्माला आलो तेव्हा? नाव नव्हतं. नाव नाही, रूप नाही, रूप आहे पण नाव नव्हतं त्यावेळेला. आणि मावशीने, काकीने नाव दिल्याच्या बरोबर मी विश्वनाथ, मी सीताराम महाराज, मी माऊली, मी अजय महाराज, मी सावंत महाराज, मी देशमुख महाराज. मग या महाराजांची आणखी कॉलर ताट, आम्ही महाराज तसे महाराज बरं का. आणि जर अशी कॉलर ताट केली असेल तर ते माझ्या साथीला उभे राहिले नसते, क्षमा असावी. पण आज आहेत समाजामध्ये त्याचं कीर्तनाला काय आम्ही उभं राहायचं. आमच्या समोर तो टाळ घेऊन उभा होता आणि त्याच्या कीर्तनाला आम्हीच आहे की नाही. आज आहेत ना अशी कीर्तनकार. परंतु आज बघा सायनवरून, डोंबोळीवरून आमचे गुरुबंधू आलेले, माऊलीकडे रात्री प्रवास करून 20 तास प्रवास करून आमचे गुरुवर्य मुळे काका 20 तास गाडीचा प्रवास करून आज कीर्तनाला आले. म्हणजे केवढी तळमळ आहे बघा. गुरुवर्य हिंदुस्थानी ही तळमळ आहे प्रत्येक. ही तळमळ फक्त नामाची तळमळ. आणि माझ्यासारख्याकडून, आपल्या शिष्याकडून काय अपेक्षा करणार ज्ञानाची? ज्ञानी असून सुद्धा आपला साधक कुठेतरी चांगल्या मार्गाला लागला तर त्याला साथ करणं आपलं काम. आणि म्हणून हा तुमचा जो मी नंतरच शेवटला देतो परिहार. आता डायरेक्ट अभंगामध्ये घुसले तर आपण चालू, कारण उशीर खूप झाले, 9 वाजले पुढे काय. आपुला तो एक आणि तो देव करून घेण्यासाठी जीवाची तळमळ आली. आज मोहिनी एकादशी आणि दर शुक्ल एकादशीला, कारण आपला मराठी महिन्याचे 2 पक्ष आहेत, शुक्ल एकादशी आणि कृष्ण एकादशी, आणि तिसरा पक्ष येतो आपला पितृपक्ष. हे 3 पक्ष आपल्या मराठी महिन्यामध्ये चालू आहे. शुक्ल एकादशी आणि दर महिन्याच्या शुक्ल एकादशीला हा दिवस चाललेला आणि त्याची सेवा माझ्या वाटेला. पण त्या सेवेमध्ये सुद्धा तो आपला देव कसा करून घ्यायचा आहे हे माऊलीने या तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या द्वारे सांगितले. हा अभंग काही जण उपदेश पण म्हणतात, पण हा अभंग अद्वैतपर अभंग आहे. तुकाराम गाथ्यामध्ये आहे, आमच्याकडे जुना गाथा आहे त्याच्यामध्ये अद्वैतपर मी काढून आणलेले बाबा पाहिजे तर एवढी चेक करा. हा अद्वैतपर, कारण तो देव जर आपलासा करून घेतला तर तुमचा माझ्याबद्दल द्वेष राहणार. तुम्ही आम्ही फक्त शरीर रूपाने वेगवेगळे, कारण आत्मा सर्वाघटी राम देहानी एक आणि सूर्य प्रकाश कसं. कारण सर्वांच्या हृदयामध्ये एकच परमात्मा आहे, जो मग फक्त स्त्री असो किंवा पुरुष असो, हा एकच परमात्मा आहे. आणि त्या एक परमात्म्याला आपलासा करून घ्यायचा. आणि तो माऊली, तो तुकाराम मला सांगतात, त्या देवाला आपलासा करून घ्या. सुख तुमच्या जवळच आहे. सुख इतर दुसऱ्या कुठं पाणी प्यायला गेलेलं नाही, परंतु आपण त्या सुखाकडे आपण पाहतच नाही देखील. म्हणून गळ्यामध्ये पवित्र एकादशी असेल, दशमी असेल, आपले जे गुरु आहेत त्यांच्याकडे पवित्र तुळशीची माळ घेतली पाहिजे. दर एकादशी केली पाहिजे. महिन्याची असो, 15 दिवसाची एकादशी 15 दिवसांनी येते, 15 दिवसाची एकादशी केली पाहिजे. आणि ती एकादशी व्रत केल्याने आपला देव जो आहे तो पवित्र होतो. आणि मग अशा सत्संगामध्ये जर येऊन बसलं तर मग स्वर्गीच्या अमर जे इच्छिताचे देवाना ते आपल्याला सुद्धा स्वर्गामध्ये जागा भेटणार का नाही भेटणार? आपली जी धावपळ चाललेली आहे ती त्याच्यासाठी चाललेली आहे, त्या सुखासाठीच चाललेली आहे. आणि तो देव आपलासा करून घेण्यासाठी आज जो भागामध्ये व्यवहारामध्ये एवढा अट्टहास चाललाय, तो देव आपलासा करून घेण्यासाठी आम्हाला जो मार्ग दाखवताय. माऊलीने 7 दिवस इथे हरिपाठ केला. आनंदनगर वरून येऊन इथे रोज संध्याकाळी सत्संग, हरिपाठ, श्लोक, ओव्या यांचं मार्गदर्शन, असे महाराज भेटणं खूप. मग असे संत जर तुम्हाला भेटतायत तर त्यांच्याकडून आपला जीवाचा उद्धार करून घेतला पाहिजे ना. आणखी काय पाहिजे आपल्याला? हा मनुष्य देव त्याच्यासाठी भेटलेला. एक अष्टवक्र गीता होती. अष्टवक्र गीता आहे. अष्टवक्र गीतामध्ये एक 20 अध्यायाचा हा ग्रंथ आहे. अष्टवक्र गीता 20 अध्यायाचा. त्याच्यामध्ये त्या अष्टवक्राचे वडील आहेत ना, कवट म्हणून आहेत. कवट, त्या कवट ब्राह्मण आहेत. ते ब्राह्मण रात्रदिवस वेदांताचं पाठांतर चालायचं चिमणी लावून. त्यावेळेला लाईट वगैरे नव्हती, पंखे वगैरे नव्हते. आता जरा घामाला आपण पुसतोय, काय करतोय आपलं आपल्याला माहिती नाही.
परंतु त्यावेळेला त्या चिमणीवरती वेदांताचं पाठांतर चाललं होतं. रात्रीची वेळ होती आणि पत्नी 9 महिन्याची गर्भधर होती. वेदांत चांगलं पाठांतर चाललं होतं. वेदांत जोरात अगदी घरात आलं होतं. चांगला कवड महाराज रंगले होते आणि त्या कवडाने त्या गर्भातून आवाज आला की वेदांताची भोकणपट्टी काय करता, वेदांताचा अर्थ जाणून घ्या. ते कवड इकडे तिकडे पाहायला लागले. आवाज आला कुठून पाहतात ते पत्नी बाजूला झोपलेली. हा आवाज आला कुठून. ते सुद्धा ब्राह्मण होते. चिंतन केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की इकडून तिकडून कोणी आवाज दिलेला नाही. हा गर्भातून आवाज आलेला आहे. हा गर्भामध्ये असताना एवढा ज्ञानी वेदांताचं भोकणपट्टी काय करताय बापाला सांगतोय. तर बाहेर जन्माला आल्याच्या नंतर हा मला काय ठेवील की नाही भरोसा नाही. म्हणून त्याने त्या कवडाने लगेच शाप दिला. तिथे तू जन्माला येतानाच 8 ठिकाणी वाकडा होशील. तू जन्माला येतानाच 8 ठिकाणी वाकडा होशील. तेव्हा ते अष्टवक्र जे ते जन्माला आले पण 8 ठिकाणी वाकडे होते. 8 ठिकाणी वाकडे असलेले अष्टवक्र आणि ते कवड आहेत ना, ते जनक राजाच्या दरबारामध्ये एक सभा भरलेली होती. त्या सभेमध्ये एक ब्राह्मण आले होते वेदांतातले. तिथं वेदांतावरती चर्चा चालायची. ते काय करायचे, जर वेदांतामध्ये जर कमी पडला तर त्याला तिथून उचलून डायरेक्ट जल समाधी द्यायची. आणि त्या ठिकाणी हे कवड महाराज गेले होते. तेव्हा ते सुद्धा तिथे हरले आणि त्या ब्राह्मणांच्या सभेमध्ये हरल्यामुळं त्यांना सुद्धा जल समाधी दिली. तेव्हा लोक त्या अष्टवक्रांना विनवू लागले की हे जन्माला कारटा आलं आणि बापाला मारले. आणि ते बरेच लोक हिणवायला लागल्याच्या नंतर अष्टवक्रांना ते सहन झालं नाही. कारण जन्मताच ज्ञानी होते. ते ज्ञानी पंडित होते अष्टवक्र. काय सर्वसामान्य साधा बाल नव्हतं. परंतु त्यांनी नंतर विनंती केली आईला आणि आजूबाजूच्या लोकांना की मला त्या सभेमध्ये जिथे माझ्या बाबाला जलसमाधी भेटली, वडिलांना जलसमाधी भेटली, त्या ठिकाणी मला घेऊन चला. त्या ठिकाणी नेलं. तिथे नेल्याच्या नंतर ब्राह्मणांची सभा भरलेली. त्या सभेमध्ये सर्व ब्राह्मणांनी पाहिलं की हे 8 ठिकाणी वाकडं असलं बाळ कसं सरळ चालेल जाऊ, ते वाकडच चालणार ना. त्याच्यामुळं ते सगळे ब्राह्मण त्यांच्याकडे सभेमध्ये जात असताना मध्यावरती गेल्याच्या नंतर सगळे हसायला लागले आणि द्वेष केला त्यांचा. द्वेष केल्याबरोबर त्यांना राग आला आणि तिथूनच ते माघारी फिरले. अष्टवक्र ज्ञानी होते. ते तिथून माघारी फिरल्याबरोबर एकाने विचारले माघारी का फिरताय तुम्ही. ते म्हटले तुम्ही हसलात का. मला येताना सभेमध्ये मी आलोय आणि तुम्ही माझ्याकडे या बाह्य रंगाला बघून तुम्ही हसलात. मला असं वाटतं मी चुकून ब्राह्मणांच्या सभेमध्ये आलोय पण चुकून चर्मकांच्या सभेमध्ये आलो. चर्मक शब्द ऐकल्याबरोबर त्यांची अशी लाही झाली जशी आता आपली गर्मिणी होते ना त्याच्या डबल त्यांची लाही झाली अंगाची. ब्राह्मणच ते हो, ब्राह्मणांना वागत सहन होत नाही. अंगाची लाही झाल्याबरोबर पुढे जाऊ नको पाठी घे. त्याने विचारलं तू आम्हाला असं बोललासच का. आम्ही काय तुला चर्मज्ञानी दिसतो का. आम्हाला असा शब्द उच्चारलाच का. तेव्हा अष्टवक्र महामुनींनी सांगितलं तुम्ही जो मला पाहिलात या बाह्य रंगाला पाहून तुम्ही मला काय म्हटलं. तुम्ही त्या बाह्य रंगाला बघून हसलात ना, अंतरंगाला बघून हसलात का. तेव्हा जनक राजा सिंहासनावरून उठून त्या अष्टवक्र महामुनीचे चरण धरले आणि महाराज माफी मागतोय सर्वांच्या वतीने. मला जे आत्मज्ञान आहे जे तत्व आहे ते मला सांगा. आणि ते अष्टवक्र गीता 20 अध्यायांची त्या जनक राजाला सांगितलं. आणि ते जनक राजा असे उड्या मारायला लागले ना की मला तत्वमसीचा बोध झाला. मी कोण आहे, माझ्या मला स्वरूपाची ओळख झाली. आणि अशा उड्या मारायला लागले आनंदाने. असे उड्या मारले मला देव भेटला आणि ते देव भेटला. माझा देव मला सापडला अभंगाच्या पहिल्या चरणात. हा बोला तो एक देव करून घ्यावा. 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 हा बोला तो एक देव करून घ्यावा.
या तीन सुखाचे सुद्धा तीन गुणाने तीन देव निर्माण झालेले. ब्रह्म विष्णू महेश, एकाच देवाचे तीन देव केलेले. ब्रह्म विष्णू महेश. आणि या तीन गुणाचे सुद्धा तीन लोक सुद्धा निर्माण केलेले. स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक हे सुद्धा तीन लोक निर्माण केलेले. मग जीवाला जर आपल्याला सुख करायचंय, सुख भेटायचे, तर तो देव आपलासा झाला पाहिजे ना. आणि तो देव जर आपलासा झाला नाही तर जीवाला सुख मिळणार आहे काय? बाकीचे जे पदार्थ आहेत ती माईक पदार्थ आहेत. हे रे ती माईक दुःखाची जननी, नाही आधी आणखी अवसान. किती दुःख आहे हो जीवाला संसारामध्ये, किती दुःख जीवाला आहे. पहा ना, बायकोवर अति प्रेम केलं आणि ती एक दिवस आपल्याला सोडून गेली, किती दुःख होणार आहे जीवाला. आहे का दुःखाला? पहा एवढा संसार चांगला नाही. संसाराच्या अंगी अवघीच व्यासन आहे. परंतु या कीर्तनामध्ये, भजनामध्ये माणसाला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. नाम उच्चार, नाम घेता कोणी वाया गेलेला असा कोणी ऐकलाय काय? वाल्मिक ऋषी सुद्धा, किती वाल्मिक ऋषीने पाप केले होते हो, किती पाप केले होते. ज्या वेळेला घरी जाऊन विचारलं ना बायका मुलांना, त्यावेळेला सांगितलं तुमच्या पापामध्ये मी सहभागी नाही, तुमच्या जन्म मरणाच्या आम्ही सहभागी नाही, तुमचं सुख जे आहे ना ते तुम्ही निवडा. आणि लास्टला नेहमी नारद मुनींचा अनुग्रह झाल्याबरोबर वाल्मिक ऋषी व्हायला वेळ लागला का? तसंच माऊली आम्हाला संतांची कृपा झाली आणि आज ही चौथी सेवा आहे, ही संतांची कृपा आहे. कारण संतांची जर कृपा झाली तर रेड्याच्या मुखातून वेद बोलतात, आपल्या मुखातून वेद, आपल्या मुखातून जे संतांचे वाक्य उच्चारतात त्याच्यात काय नवल नाही. कारण भिंत चालते. संत कृपा झाली. म्हणून आज ही इमारत. म्हणून दुःख येती माईक, दुःखाची जनती नाही आधी आमची अवघड. त्याच्या अगोदर पण तुम्हाला सुख भेटणार नाही संसारामध्ये आणि नंतर सुद्धा सुख भेटणार नाही. पण सुख फक्त परमार्थामध्ये, जसं महाराजांनी प्रमाण दिलं त्याप्रमाणे. नाहीतर मग संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन. आणि माऊली सांगतात जर तुम्हाला सुख पाहिजे ना तर या मनाला असं वेळ लागलं पाहिजे. माझ्या मना लागू छंद, माझ्या
वाया जाणार नाही असं हे नाम आहे. तुकोबाराय सुद्धा लोकांना आकारुणी सांगे तुका नाम घेता घेता राहू नका. आकारुणी सांगे तुका तुका म्हणाय किती अंतकरणातून सांगत होतो. अहो नाम घ्या देव नाही तर नाही तिथं नाम तरी घ्या. आकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. एवढा आकार अंतकरणाचा आटपिटास करून तुकोबाराय सांगत होते तरी सुद्धा लोक ऐकायला मागत नाही. आता संत बघा ना किती आता कीर्तनकारांचे पाहिजे ना आपण. आता लोकांना कसं आहे हसवीगिरी जास्त पाहिजे. हा विनोदाचार्य असे पाहिजे पण खरा परमार्थ आहे ते सांगणारे नकोय. जे निरपेक्ष सेवा करणारे कीर्तनकार नकोय. 20,000 25,000 मध्ये कीर्तनकार पाहिजे आणि मग ते 2-3 प्रमाण अशी देणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरवून टाकणार. कारण जीवाचा उद्धार करणार आहे ना ते खरे संतच सांगू शकतात. आणि या जीवाचा उद्धार करण्यासाठी संत आज सुद्धा आहेत. तेची संत ज्याचा आणि ती दृष्टी सुद्धा संतांकडून ती दृष्टी भेटण्यासाठी संतच भेटले पाहिजे. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणी आणि जीव आत्म या बुजावणी मांडवून दे. संत काय करतात जी आपल्या जीवाची आणि आत्म्याची भेट करून देतात आणि मग जी जीवाची आणि आत्म्याची भेट झाल्यानंतर जी ज्ञानदृष्टी आहे ना ती ज्ञानदृष्टी आपल्याला संतांकडून प्राप्त होते. पण नारळाला डोळे सुद्धा 3 आहेत. मग आपल्याला डोळे किती आहेत? 3 आहेत ना आपल्याला 3 डोळे. हे जन्मदृष्टीचे 2 डोळे आहेत ना ते सोडून द्या. पण ज्ञानदृष्टी आहे ना ती आपली इथे ही ज्ञानदृष्टी फक्त संत उघडू शकतात. पूर्वी आपण महाराज म्हणायचे भगवान शंकर आणि किंकाळाला उघडला तर सृष्टीचा नाश होता असं काय आपण म्हणायचं गावी आपण लहान तेव्हा ऐकून होतो आपण. ते जर संतांनी जर आपली तिसरा डोळा जर आपला उघडला ना तर खरोखर ते ज्ञान आपल्याला भेटल्याशिवाय भेटणार नाही. आणि ते ज्ञान भेटण्यासाठी संत खऱ्या संतांच्याकडे जावं लागेल. कारण 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज 1400 वर्ष काय त्यांच्याकडे कमी होती हो? मंत्रतंत्र नव्हते का त्यांच्याकडे? पण 14 वर्षाच्या मुक्ताईने त्यांचा उद्धार करून सोडला ना. आपुल्या बुकुळा दृष्टी असोनी अधम डोळा तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञान रूप चांगदेव 65 मध्ये ना चांगदेवाला सुद्धा ज्ञानदृष्टी नव्हती. पण ज्या वेळेला माऊलींना या 4 भाऊंना भेटल्याबरोबर संतांना भेट झाली आणि त्या चांगदेवाने सुद्धा म्हणावं आज गुरुपुत्र झालो मुक्ताई म्हणे चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईला. म्हणजे 1400 वर्ष जगणारा चांगदेव सुद्धा सांगतात की आज जन्माला आलो. मग आपण सुद्धा संतांना शरण गेलं पाहिजे. नाम काय अनुग्रह काय हे संत आज सुद्धा तुम्हाला अनुग्रह आज सुद्धा देव पाहावया गेलो तिथे देवाची ओवळी राहिलो. आज सुद्धा ही अनुभूती आहे आणि हे नाम देणारे संत सुद्धा घाटकोपर
मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. असे कितीतरी साक्षीदार आहेत. तुकोबा काय म्हणतात, माऊलींच्या हरिपाठामध्ये सांगतात, गगनाहुनी वाळ नामा आकाश आहे एवढा तोकडा अणु रेणू या तोकडा आकाश आहे हा तोकडा आपण नाम घेतलं तर आपण सुद्धा तेवढे होऊ की नाही होणार ना, का नाही होणार? जर तुकोबाला एवढे आकाशा एवढे होऊ शकतात तर तुम्ही आम्ही सुद्धा आकाश एवढे होण्याची ताकद आणि करण्याची ताकद संतांच्या नामामध्ये आहे. आणि ते नाम आपण अखंड जपलं पाहिजे, म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. आणि ते नाम किती पुढे हो, एवढं सोपं नाम आहे का ते? ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले आणि निवृत्तीने दिलेले नाही. एवढं गूढ गम्य असं नाम आहे. त्या नामाची उच्चार सुद्धा आपल्याला ते फक्त संत गुप्त येते आणि ते संतांच्याकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला तो त्याचा उच्चार होणार आहे. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. आणि संतांना शरण ते नाम एकदा का आपल्या शरीरामध्ये ठसलं ना तर तुमचं जन्म मरणाचं दुःख आहे ना ते नाहीसं होणार. अभंगाचं दुसरं दुःखाची
नजराणा पाठवला होता. तो नजराणा तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तो परत पाठवला आणि त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं होतं की व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. हे तुकोबारायांना संदेश पाठवला होता. आणि तुकोबा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एकादशी व्रत त्यावेळेपासून सुरू केलं होतं. नंतर रामदास स्वामींकडे असं म्हणजे मोठमोठे राजे होते ना, त्यांनी सुद्धा या अनुग्रहाचा अनुग्रह घेतलेला आहे. मग तो अनुग्रह आज मग बाबा आपल्याकडे तर बंदच झाला. पण आज आमच्या गावामध्ये फक्त एकच कीर्तनकार, एकमेव कीर्तनकार आमचे गणपत बाबा झाडांनी होते. त्याच्यानंतर फक्त आनंद महाराज झाले आणि त्याच्यानंतर कीर्तनकारच नाही. परंतु संत जीवनामध्ये आले आणि आज 7 कीर्तनकार बाबा 5 वर्षामध्ये अनुग्रह झाला, जे आत्मज्ञान घेतलं त्याच्यावरती आज 7 कीर्तनकार आमच्या गावामध्ये निर्माण झाले. आणि पण संतांची संगत केली पाहिजे. अनुग्रह घेतलाय आणि घरी बसलाय तर तुम्हाला त्यांना फळ होणार. संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. म्हणून सीताराम महाराजांसारखे तुम्हाला संत भेटलेले आहेत. त्यांच्या संगतीत जर राहिले ना, साधकच आपण आहोत. आपण फक्त संतांचा निरोप पाठवण्यासाठी आपल्याला सांगतात. आज सुद्धा मला तर इथं पाठवलेलं आहे. मी काय कीर्तनकार आहे का? मी तुमच्या संगतीचाच माणूस आहे. परंतु जो संतांनी आपल्याला निरोप सांगितला आहे तो तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. दुसरं काय आपल्याला सांगायचंय? इथे जास्त पाठांतर करणाऱ्याचा काही उपयोग नाही. इथे जे संत बोलविंदा गणित वेगळा असेल, इथं साळुंकी मंदिर बोलत असेल, आपण बोलणार कोण नाही. हे शरीर नाशिवंत आहे आणि या नाशिवंत नाश होणार आहे, परंतु आत्मा हा अमर आहे. आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून आत्माच भजला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, त्या आत्मदेवाला भजलं पाहिजे. बाकी देव करशी व्यर्थ काही कशी अनेक ठिकाणी गेला तीर्थयात्रेला तुम्हाला देव भेटणार नाही. देव तुमच्यामध्येच आहे. फक्त त्या मनाला असं वेळ लावलं पाहिजे. असा अविनाश असा पावणारा हा भगवान परमात्मा आहे. त्या परमात्मा वेळ लावून घेतलं पाहिजे. आपण अभंगाचं
एवढं चंचल आहे मन की त्या चंचल मनाशी चंचल चित्ताशी ठेवणी या काही ते मन एवढं चंचल आहे की तुम्हाला इथे बसले तरी कुठे घेऊन जाईल ते सांगता येत नाही. म्हणून त्या मनाला जर जाग्या आणायचं असेल ना तर फक्त भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणानेच ते जागेवरती येणार. म्हणून आपण सगळ्यांनी एक वेळ त्या भगवंताचं नामस्मरण करूया. विठोबार कुमारी माझ्या छोट्या मृदंग वाळ्यांसाठी या वयामध्ये बाळानंतर एवढे आपल्या सर्वांचे आशीर्वाद बरोबर तुला भरभरून असं भगवान परमात्म्याने साईबाबा आणि पांडुरंगाने चांगले यश कीर्ती फक्त याचा अहंकार चढू नको देऊस. अहंकाराचा वारा नळगो राजसा फक्त अहंकाराला लावून देऊ नकोस बाळा. अहंकार जर चिकटला तर मग कळा तुका म्हणे वाया. पण ह्या वयामध्ये तुझी एवढी कळा चांगली तू वाद्यामध्ये खेळायची घे खूप चांगली असो. हे जे मनाला जे वेळ लागणार आहे ना ते बघा. एक गणिका म्हणून होती गणिका. त्या गणिकेच्या मुलीने असं वेळ लावलं होतं ना मनाला भगवंताचा. एवढं वेळ लागलं होतं की काणोपात्रा म्हणून गणिकेची मुलगी काणोपात्रा ती गणिका ही मोठमोठ्या दरबारात मी गाणं नृत्य करायची आणि ते नृत्य करून एक मोठी तिची दाशी होती आणि तिला एक मुलगी झाली. ते तिच्यासाठी तिने एक दाशी ठेवली. ती दाशी वारकरी होती. गणिकेची जी दाशी होती ती वारकरी होती. पण ती मुलीला तिच्या आईशीसारखं राहायचं नव्हतं. तिला वेगळं राहायचं. त्या आईने तिच्या भरपूर प्रयत्न केले आणि त्या आईला नंतर इच्छा झाली की हिला जे आपण भोगलंय ते माझ्या मुलीने भोगायचं नाही. म्हणून त्या काणोपात्रेला पंढरपूरच्या वारीमध्ये दिंडी चालली होती. त्या दाशीच्या सहाय्याबरोबर दाशी आणि काणोपात्रा दोघींनी वारीमध्ये जात असताना तिने जो हरिपाठ गायला होता त्या हरिपाठामध्ये सरळ वारकरी तळले झाले होते आणि ते वारीमध्ये जात असताना सगळे काणोपात्राला म्हणायचे अभंग म्हणा. आणि पंढरपूरमध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर काणोपात्रा एवढी भजनामध्ये तल्लीन झाली होती की रोज मंदिर साफसफाई करून ती पुन्हा का माघारी आली नाही. ती पांडुरंगाचं मंदिरामध्येच तिने हे केलं आणि पांडुरंगाची झाडलोट करून ते तिथं भजन करायची पांडुरंगाचं. परंतु तिकडच्या बादशाला ती गाणी लागली. तिकडच्या बादशाला आणि त्या बादशाने तिकडे नोटीस पाठवलं होतं की जशी असेल तशी उचलू नका. जिवंत आणि तो मृत्यू एवढा सुद्धा आदेश पाठवला होता. नाहीतर मंदिर पाडा एवढा मोठा आदेश दिला होता त्या बादशाने. परंतु त्या काणोपात्राने विचार केला मी शरण जाते पण मंदिर पाडायचं नाही. माझ्या पांडुरंगाला काय होता कामा नाही. आणि तिला पकडलं सुद्धा. ती शरण गेली. फक्त माझी एक विनंती आहे की मला एक वेळ भगवंताचं दर्शन घेऊ द्या. एक वेळ पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. आणि त्या पांडुरंगाच्या दर्शना पावसाचा दिवस होता. पांडुरंगाचं दर्शन घेत असताना पांडुरंगाजवळ एवढी विनंती केली ना की तिथं
देवाने तिला आपल्या चरणाशी लीन करून घेतली. म्हणजे एवढी भक्तामध्ये ताकद आहे, एवढी नामामध्ये ताकद आहे. जर कानोपात्र जर त्या देवाला आपलासा करून घेते, तर तुम्ही आम्ही का त्या देवाला आपलासा करून घेऊ शकत नाही? पण आम्ही पवित्र तुळशीची माळच घालायचा विचार करत नाही ना. आम्ही बामणाच्या बाया, आम्ही पाटलाच्या बाया. माळ नको का बाया? मला माळ नको. माळ कोण घाली? अहो, माळ घ्यायला वयाचा बंधन नाही. लोक हसतील. लोक आता मी इथून कीर्तन करून गेलो तरी लोक हसणारच आहेत ना. काय त्या महाराजांनी काय फक्त नुसतं नाम करत बसला, काय हसवलं नाही, खेळवलं नाही, काय नाही, फक्त नामच सांगितलं. लोकांच्या आपल्याला जे करायचंय ना ते आपण ठरवायचं. लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोक तुम्ही चांगलं केलं तरी हसणार आहेत, वाईट केलं तरी हसणार आहेत. जर कानोपात्राने हा जर विचार केला असता तर देव आपलासा करून घेतलाच नसता ना. म्हणून आज कान्होबा पात्रेची जी कीर्ती आहे ना, ती आज त्यांनी देव आपलासा करून घेतला. सावतोबा महाराजांचं घ्या ना. सावतोबा महाराजांनी किती वाऱ्या केल्या हो, पण त्यांनी आपल्या संसारामध्येच पांडुरंग पाहिला. कांदा मुळा भाजी आवटी मिठा भाजी माझी. त्या कांदा मुळा भाजीमध्ये सुद्धा पांडुरंग पाहिला सावता महाराजांनी. तर आपण का नाही पाहू शकत? मी तर घरी सांगून ठेवलेले, जेवण बनवत असताना हरिपाठ लावायचा. तुला वाचता येत नाही हरिपाठ म्हणू नकोस, पण हरिपाठ मोबाईलमध्ये सर्च करून ठेवलाय. सकाळी काकड आरती चालूच असतो, पण संध्याकाळी आम्ही घरी नसतो तेव्हा सांगून ठेवलेले की या मोबाईलला टच करायचं, हरिपाठ आपोआप चालू होईल. तो त्याने सात्विक आहार म्हणतो. दुसरं काय होत नाही. जर भगवंताचं नामस्मरण करताना जर आपण भोजन किंवा कुठल्याही कामामध्ये तुम्ही नित्यनेम करा. दिवसभर सकाळी काय करू नका, संध्याकाळी कामावरून आलात ना फ्रेश व्हा आणि फक्त 15 मिनिटं देवासमोर असं शांत डोळे मिटून बसा. त्या भगवंताला एकच विनंती करा की दिवसभर जे काय चांगलं घडलं असेल, वाईट घडलं असेल, ते मी केलं नाही, ते तू केलेस. मग ते किती चांगलं घडू वाईट घडू, तुमचं दुःख पाप असो पुण्य असो, हे सगळं तू करून घेतलेस. मी फक्त निमित्ताचा घडलो बस, दुसरं काय करू नका. बघाच मला 6 महिन्यात काय फरक जाणवत होतो. कामामध्ये काम साईबाबा भक्त आहेत त्यांनी साईबाबाचं नामस्मरण करा. पांडुरंगाचे भक्त आहेत त्यांनी पांडुरंगाचे भक्ती करा. दत्तात्रयांचे भक्त आहेत त्यांनी दत्तात्रयांचे नामस्मरण करा. कुठल्याही देवाचं नामस्मरण करा. एकच देव, फक्त त्याचे प्रकार अलग अलग. पण आज जर खरोखर मोठी शोकांतिका आपल्याला वाटतो. हा तुम्ही मशिदीमध्ये जावा, मशिदीमध्ये बघा टायमिंग आहे, टायमिंग. आणि आपल्याला तर सांगितलंय काळ वेळ छान, आणि आपल्याला कधीही नामस्मरण करायचं नाही, तरी सुद्धा आपण करत नाही. अहो, मंदिरमध्ये एवढा चांगला हरिपाठ चालू आहे, सत्संग चालू आहे, तरी सुद्धा लोक यायला मागत नाही. एवढा अहंकार होता. कशी आपली कीर्ती मागे राहील? जन्म आला, किती धन कमवलं, तुमची कीर्ती पाठी राहील का हो? मुलं किती दिवस नाव काढतील, किती पुण्य स्मरण करतील, पुण्यतिथी किती 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 वेळ करतील. तुमची मुलं आहेत तोपर्यंत आपली पुण्यतिथी करतील. नातवंड करतील का? संतांचे पान. आमचे वैकुंठवासी हनुमंत बाबा मोरे यांची मार्गशीर्ष महिन्यात पुण्यतिथी होती. किती जवळजवळ 45 वर्ष पुण्यतिथी झाली. आणि आमचे संत चरणरज गुरुवर्य हरिचंद्र बाबा यांची आज काल दुसरी पुण्यस्मरण करतात. सत्संग चालू आहे. मी सुद्धा तिकडे जाणार होतो, परंतु भगवान बाबांचा फोन आला गुरुवारी आणि म्हटले बाबा तुम्ही मुलुंडला सेवा कराल काय?
तर म्हटलं बाबा सोमवारी तर आहे मी, पण रविवारी गावी येणार होतो बाबांच्या पुण्यस्मरणाला. परंतु सोमवारची इकडची सेवा आहे आणि रात्रीचा कार्यक्रम जर नाही आता येता आलं तर शब्द दिलेला आहे. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला काही यायला जमणार का. आणि गुरुवर्य रघुनाथ दादांना सुद्धा सांगितलं की असं असं कसं. तर म्हटले दादा चांगली गोष्ट आहे, एकादशीची तुमची सेवा म्हणून लागले तेच बाबांचं पुण्यस्मरण आहे, आणखी काय पाहिजे. तिथं सुद्धा तुम्ही हे करू शकता, असं काय नाही. कारण तिथंच जायला पाहिजे असं काय, आपण इथून सुद्धा नामस्मरण करू शकतो, बाबांची आठवण काढू शकतो. आणि ती आज दुसरी असं म्हणजे महान विभूती होती. त्या रायगड जिल्ह्यातली एक बाबा महान मोठे संत होते. पण कसं असतं, ज्या वेळेला यामध्ये असताना संत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर लोकांना त्याची जाणीव भासते. तसं आहे. म्हणून आपण जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत भगवंतात आपली जर कीर्ती, जरी आपल्याला संतांनी एवढी कीर्ती नाही आपली राहिली तरी पण निदान आपलं नाव तरी नामरूपाला राहिलं पाहिजे. कारण आज सावंतबाबाडी एवढं मोठं आता तुम्ही सर्व मंडळी आज केवढा मोठा सत्संग, दर महिन्याच्या एकादशीला कीर्तन सेवा करायचं म्हणजे काय साधं. जोपर्यंत हा सत्संग चालू ना तोपर्यंत तुम्हाला सर्वांची नावं येते राहत नाही. अजून काय पाहिजे हो जीवनामध्ये. पैसा किती कमवला किती घेतला तो पुरत नसतो. अजून काय पाहिजे, हीच कीर्ती आपल्याला कमवायची. तुकोबारायांनी हीच कीर्ती कमवली. आज तुकोबारायांची जर श्रीमंती पाहिली काय होतं, लोकांना वाटून टाकलं. कशाचे वैराग्य मूर्ती म्हणून पाहिलं जातं तुकोबारायांना. भक्तीचे स्पेशलिस्ट नामदेव महाराज, त्यांना सुद्धा तो देव कळा भेटला होता पण कळाला नव्हता. नामदेवरायांच्या हातून देव जिवत होते. नवे नवे नामदेवरायांच्या घरी जाऊन पंक्तीला बसत होते. नामदेवराय आंघोळ घालत होते तरी सुद्धा देव कळला नव्हता. शेवटी संत संमेलनामध्ये नामदेवरायांना कळालं देव काय आहे. लास्टला आवड्या नाताला जाऊन कुणाला करावं लागलं, गुरु. आणि कोण होते विसोबा खिचर. काय माऊलीनं छेडलं त्या विसोबा खिचराने. संतांनी उद्धार करून सोडला ना आणि नामदेव महाराजांना गुरु करावं लागलं. अहो ज्या तुकाराम महाराजांना एवढा त्रास दिला त्या रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांची आरती म्हणाली. तुकिता तुळडेची ब्रह्म तुकासिया म्हणून रामेश्वरी चरणी किती क्षणावर रामेश्वर भटांनी, पण त्यांना सुद्धा एवढं छोट सुद्धा संतांनी कृपा केली ना त्यांच्यावरती, म्हणून तर आरती लिहिली ना. हे सामर्थ्य संतांचे. म्हणून आज त्यांची जी कीर्ती आहे संतांची ती आज सुद्धा आपण आज जे हे त्यांच्या संतांच्या जीवनावरती आज कितीतरी बंगले बांधतो. त्यावेळेला तर त्यांनी पैसे घेतले असेल हा, किती शोकांनी काय. आणि लोकांना सांगायचं जे देती तेही नरका जाती आणि घेती त्याच्या पुढे नरका जाती. हा ती नरका जाती ना, म्हणजे देणार आहेत ते पण नरका, घेणारे पण जाणार आहे ना पहिला. किती शोकांनी काय वारकरी संप्रदायामध्ये बरोबर. आपले कापडनीस महाराज आहेत, त्यांनी निस्वार्थ निरपेक्ष कीर्तन सेवा त्यांचा एक फेसबुकला ग्रुप होती. बरोबर, मानलं पाहिजे. असे निर्माण झाले पाहिजे. आज सुद्धा आम्ही घाटकोपरला येत ना दर संकष्टी चतुर्थीला एक नवीन साधकाला उभा करतो. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला महिन्यातून एक कीर्तनकार तयार होतो. तुम्ही महिन्यातून एक कीर्तनकार. आज नाही म्हटलं ना तर बघा सगळे कीर्तन जेवढे संगतीने आले तेवढे कीर्तनकार कुणी इथे असं साधक सगळे कीर्तनकार आहेत. आणि सगळ्यांची अशी नाही एक दोन कीर्तन आले, सगळे 10, 12, 15, 20 कीर्तन केले. सगळे युवा कीर्तनकार सगळे. मला तुम्ही सांगितलं आमच्या गावामध्ये एकच कीर्तनकार आहे. परंतु संतांची कृपा झाली. संपत महाराज आणि गुरुवर सद्गुरू आम्हाला भेटले आणि बरोबर त्यांनी ज्या वेळेला आम्ही अनुग्रह करता तेव्हा बाबांनी असा आशीर्वाद दिला होता ना
की तुमच्या पोळातपूर तालुक्यामध्ये घराघरामध्ये कीर्तन करता आली. आज खरोखर ते प्रत्यक्ष त्या डोळ्यांनी पाहायला भेटते. एवढा आनंद होतो ना मुलांना कीर्तनाला उभे राहिल्यानंतर एवढा बाबा आनंद होतो ना. खरोखर कधी कधी अश्रू, सुखाचे अश्रू वाहतात. कारण आपण आहेत असताना आपल्याला ही मुलं आपल्या समोर कीर्तन करतात ना. आणखी काय पाहिजे बा आनंद? हीच तर त्यांची कीर्ती आहे ना, हीच संतांची कीर्ती आहे. अजून कोणची कीर्ती पाहिजे? अशी कीर्ती आपली राहील असा हा अभंगाचा जो माझ्या बुद्धीला पटला आणि जे सद्गुरूंनी सुचवलं ती माझी ही बडबड झाली. बोलले वेळे वापुडे जर काही चुकीचे शब्द निघाले असतील तर ते माझ्या पदरात द्यावे आणि जे काय योग्य वाटते ते माझ्या सद्गुरूंचे गुरुवर्य संत चरण हरिचंद्र बाबा यांचे आहेत. कारण त्यांच्याकडूनच माझ्या जीवनाला खरा आकार भेटला. कारण हरिचंद्र बाबांनी मला जवळजवळ 15 वर्षापूर्वी माळ दिली होती. म्हणजे अनुग्रह घ्यायच्या अगोदर 15 वर्ष. आणि त्या माळेचा जप मी नित्यनेमाने करत होतो. म्हणून असे संत माझ्या जीवनामध्ये भेटले आम्हाला. माऊलींच्या कृपा, शिरोमणी आजी महाराज. आम्ही म्हणजे एकमेकात संगतीने जॉईन होत गेलो की अशा जे आहे बघा अनुभूती आली तर घ्या, नाहीतर रामकृष्ण आपला जपायला तुम्ही तयार आहे. परंतु तो हरिचंद्र बाबांनी दिलेला जो अनुग्रह होता ना त्याच्यामध्ये कधीही खंड केला नाही. आणि घरामध्ये वडील वारकरी, आई वडील वारकरी होते, त्यामुळे काय प्रश्नच आला नाही. बाबांना माहिती आहे सीताराम बाबांना, त्याच्यामुळे काय प्रश्न, बाबा सुद्धा काय नाही जारी होते, त्यामुळे काय प्रश्न आला नाही. आज असते ह्यात जर असं जरी नसले देहरूपाने तरी आत्मरूपाने आमच्या संगती आहेत ते. म्हणून तर आम्ही आज उभे राहिलो. त्यांची पण इच्छा होती, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले, परंतु होतं काही वेळेला असं नाही. म्हणून आपली जरी कीर्ती संतान एवढी नाही राहिली तरी नाम रूपाला राहील एवढं आपण जर आचरणात आणलं ना ते अभंगाचं शेवटचं चरण तुकोबा सांगतात. तुका म्हणे का म्हणे
ह्या जन्मरूपातून जर जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर संतांना शरण जा, तुमचा उद्धार करून घ्या, ते नाम घ्या. त्या नामाने तुमचा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका नक्की होणार. कारण मरण माझे मरून गेले असं हे मरण आहे ना, ते आमचं तर मरून गेलेले. आम्ही फक्त आता जाणार आहे ते काय, फक्त नाशिवून शरीर आहे ना त्याचा नाश होणार आहे, आत्म्याचा नाश कधी होत नाही. कारण त्या आत्म्याला कधी मरणच नाही आणि जन्मही नाही, जन्मही नाही आणि मरणही नाही, मग त्याचा नाश होणारच नाही. या शरीराचा नाश, या नाशका शरीराचा नाश होणार नाही. पहा, म्हणून तर जरी संतान एवढी कीर्ती नाही करता आली तरी नाव रूप राहील अशी कीर्ती करा. खूप चांगला हा तुमचा आपला सत्संग जो चालू आहे, हा चांगला सत्संग चालू आहे. मग सावंत बाबा असतील, देशमुख बाबा असतील, सर्व तुम्ही आमचे सीताराम बाबा असतील, बाबा असतील, खरोखर चांगले साथ, चांगले तुमची एकमेकांना अशी साथ तुमची साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आज साईबाबांना सुद्धा काय साधा त्रास झालेला नाही. साईबाबा जे अवतार रूपी प्रगट झाले त्यावेळेला किती लोकांनी त्रास दिला हो. एका लिंबाच्या झाडाखाली, लिंबाखाली प्रगट झाले ऐशे साईनाथ. परंतु काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय लोकांना ते कळत नाही ना, म्हणून साईबाबाने अनेक चमत्कार करून दाखवले. अहो, पतीला तेल दिले नाही, पाण्यावरती पती लावली साईबाबाने, तेव्हा लोकांना वाटलं काय चमत्कार. स्वामी समर्थांचं पहा ना, स्वामी समर्थ लोकांना गजानन महाराजांचे पहा. गजानन महाराज सुद्धा ज्या वेळेला सगळा भोजन झाल्यानंतर त्या पत्रावळ्या टाकल्या होते ना, तिथे जाऊन बसले होते. लोकांना कळलं नाही म्हणून संत असं कळत नाही. संतांनी भेट होणं सुद्धा एवढं संत बहु अवघड आहे. संत भेटी आणि संतांची भेट होणं सुद्धा एवढी सरळ मार्गाने सोपं आहे. पूर्वपुण्याची, पूर्वजांची पुण्यही लागते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तो हा विठ्ठल कृपा केली, अशीच कृपा होत नाही संतांची. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, साईबाबांच्या चरणी आणि तुम्हा संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. आपुळात एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुखन होईल. एरती माईक दुःखाची जनती, नाही आदी आणखी अवसान. अविनाश करी आपल्या आईसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणीची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी आणखी अवसान. खूप एवढ्या वेळामध्ये दोन्ही मृदंगाचार्याचे खरोखर धन्यवाद. चांगली साथ केले. गायनाचार्य आमचे सीताराम बाबा असतील, माऊली असतील, आले महाराज, दिवाणी बाबा, साऊद बाबा, आई बाबा, बाबांचं नाव काय, आई बाबा, हां बाप्पासाहेब देशमुख बाबा, विनयगिरी बाबा, देशमुख बाबा. बरोबर तुम्ही हा जो सत्संग जो चाललेला आहे ना, बरोबर चांगला आहे. आणि आमचे सर्वात गुरुस्थानी असणारे आमचे तुकाराम बाबा, तुकाराम बाबा ना, हा आमचे निकम बाबा आणि पवार बाबा, तसेच आमचे मुळे काका, गुरुस्थानी असणारे मुळे काका, हे सुद्धा एवढा त्रास करून सुद्धा आलेले आहेत. असे सर्व आमचे गुरुबंधू आणि तुम्ही सर्व गुरुजन मंडळी खूप चांगली साथ केली. तेव्हा द्यावे एवढे धन्यवाद कमी देत. मी तुमच्या एका मुलासारखा आहे, भावासारखा आहे. झालेली वेळीवाकडी सेवा तुम्ही माझ्या पदार्थ टाका. एवढं बोलून ज्ञानेश्वर
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. साई बाबा